कोणीही सांगू शकत नाही. मला सगळ्यांना एक प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही सगळ्या जणी गृहिणी आहातच. बरेचदा असं आपण म्हणतोय की तुम्ही म्हणालात की हे अनुभव तुमच्यासाठी उच्च पदावर बसण्याचा अनुभव हा नवीन आहे किंवा सगळ्यांना तिकडे सामावून घेणं, सगळ्यांना संधी देणं. तर तुमचा जो वैयक्तिक आयुष्यातला म्हणजे घरातला जो अनुभव आहे त्याचा या राजकीय क्षेत्रातल्या आत्ताच्या पदाच्या याच्यावर कसा उपयोग होतो किंवा तुम्ही कशा परिस्थिती त्या हाताळता? सगळ्यात पहिल्यांदा तर या अनुषंगाने माझे मिस्टर संग्रामसिंह निकम यांचे खूप खूप आभार मानेन. आमच्याकडे थोडी वेगळी परिस्थिती होती की पहिल्यांदाच त्यांनी ठाम ठरवलेलं होतं की मी राजकारणामध्ये कधीही फॉर्म भरणार नाही, तुलाच इलेक्शनला उभारायचं आहे. आणि या गोष्टीनंतर सांगायला खरंच खूप आनंद आणि खरंच त्यांच्याबद्दल मला अभिमान या गोष्टीचा वाटतो की तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेला मेयरची स्पर्धा सुरू असते त्यामधला जो आफ्टर कॉर्पोरेटर आणि मेयर बनणं ह्यातले जे 10 दिवस असतात ते मला वाटतं आमच्या चौघींपेक्षा जास्ती कोणी फार चांगलं सांगू शकणार नाही. तर लिटरली माझे मिस्टर रात्री 4:30 वाजता उठून फेऱ्या मारत होते. म्हटलं काय झालं? तर म्हणले नाही आता असं चाललंय सगळ्या लोकांचं की कोल्हापूर शहराला गेली 20 वर्ष महापौर होता लेडीज आणि आता काँग्रेसची राष्ट्रवादीची सत्ता होती त्यावेळेला पण लेडीज होता. तर पुन्हा आता महायुतीची सत्ता आल्यानंतर आम्ही जेंट्स लोकांनी काय करायचं, पुन्हा तुम्ही रुपाराणी निकम यांचं नाव पुढे करताय. तर लिटरली मी गाढ झोपलेली होते. म्हणजे मी ते 10 दिवस गाढच झोपले होते. तर म्हणलं हे बघा जर अंबाबाईच्या मनामध्ये असेल तर देईल आपल्याला संधी, करू आपण सेवा. आणि ते दॅट डे त्यांनी 8 दिवस झोपले नव्हते की तुला मी मेयर होणार आहे, तुम्हाला काय? तर नाही म्हणले हे माझं स्वप्न आहे आणि ते तुझ्यात मी पाहतोय. आणि त्यांच्या या स्वप्नाचं खरंच पूर्ती म्हणून मी आज त्यांच्यामुळे राजकारणामध्ये आणि माझे सासरे जयसिंगराव निकम यांचे खूप खूप आशीर्वाद, आई वडिलांचे आशीर्वाद आणि कुटुंबाची साथ, त्यामुळे मी मेयर आहे. या प्रश्नाचं उत्तर तुमच्या चौघींपैकी कोणी दिलं तरी चालणार आहे. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री, राज्याच्या पहिला उपमुख्यमंत्री बनण्याचा बहुमान मिळाला. त्याच्यानंतर देशाच्या राष्ट्रपती सुद्धा महिला आहेत. तुमच्यासाठी महापौरपदी काम करताना कोणत्या वुमन आयकॉन आहेत, कोणत्या महिला आदर्श आहेत, कोण सांगेल? माझ्यासाठी तर नेहमीच राजमाता जिजाऊ ज्यांनी शिवबांना घडवलं, सावित्रीबाई, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महामानव पर्यंतचा जो त्यांचा प्रवास आहे त्या प्रवासासाठी ज्या त्यागमूर्ती आहेत रमाई माता, त्यांचा आदर्श नेहमीच माझ्या डोळ्यासमोर असणार आहे. माझ्या आयुष्यामध्ये झिची राणी, तारा राणी माझी कोल्हापूरची, या माझ्या आदर्श आहेत. कारण त्यांचा जर तुम्ही इतिहास पाहिला ना खूप संघर्ष आहे आणि मग त्यातून मिळालेलं ते यश. माझ्यासाठी माझे आई वडील हे आदर्श असतील. घरातून मला माझ्या परिवारानं सपोर्ट केलाय. मला वाटतं तुम्ही तुमच्या मुलीला खूप सपोर्ट केलाय. ती आज प्राध्यापक झाली आहे हे मला वाटतं त्यांच्यासाठी सुद्धा फार महत्त्वाचं राहिलेलं आहे. नमस्कार, मी समृद्धी पाटील, मी कोल्हापूरचे. तर मला कोल्हापूरच्या महापौरांना प्रश्न विचारायला आवडेल की तुमचं डी.फार्म झालंय, तुम्ही उच्च शिक्षित आहात, त्याचबरोबर मलखांबमध्ये प्रशिक्षणही घेतलंय, तसंच राजकारणात सक्रिय देखील आहेत. मग तुम्हाला असं कधी वाटतंय का की मलखांब हे राजकारणापेक्षा अवघड आहे किंवा या दोन्हीपैकी तुम्हाला काय अवघड वाटतं? मला असं वाटतं की प्रत्येक दिवसाची प्रत्येक रेस खूपच तशी मांडली तर अवघड असते आणि जर ते एक्सेप्ट करून आपण केलं बी हॅपीली तर सगळ्याच गोष्टी खूप सोप्या असतात. तिला विचारायचं की राजकारण मलखांबपेक्षा जास्त कठीण आहे का? खरं तर तेव्हा खूप छोटी होते, फार एवढं कळत नव्हतं, पण आता महापौर झाल्यापासून खूपच कळायला लागले की ते किती डिफिकल्ट आहे. मलखांब बरा होता असं वाटतं. एकच सराचं ऐकायला लागायचं, इकडे खूप लोकांचं ऐकायला. नमस्कार मॅम, निकम मॅम. मी पण कोल्हापूरची. सर्वात आधी तुमचं अभिनंदन. गेल्या 2 वर्षभरापासून कोल्हापुरातील रस्त्यांची अवस्था अगदी दयनीय झाली आहे, म्हणजे बिकटच झाली आहे. 800हून अधिक अपघातांच्या घटना घडल्यात अशी आकडेवारी आहे. तर मी जेव्हा मागे गेले होते दसऱ्यानिमित्त गावी, तर सामान्यांकडूनही अशीच तक्रार मी ऐकत आले होते. तर माझा असा प्रश्न आहे, तर रस्त्यांसाठी तुम्ही कोणता प्लॅन तयार केला आहे का? खूप चांगला प्रश्न आणि मला आपुलकी वाटली या गोष्टीची की माझ्या माहेरच्या मुली कोल्हापूरच्या 2 इथं आहेत. खूप छान वाटलं. खूप चांगला प्लॅन मी केलेला आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कोल्हापूर शहरातील संपूर्ण ड्रेनेज कंप्लीट झाल्याशिवाय, पाणी पाईपलाईनच्या NOCs कंप्लीट झाल्याशिवाय मी कुठल्याही रस्त्याला परमिशन देणार नाही. कारण होतंय असं की पहिल्यांदा तो रस्ता बनला जातो, पुन्हा पाईपलाईनसाठी तो खोदला जातो आणि पुन्हा ड्रेनेजसाठी खोदला जातो आणि देअर इज नो रिस्टोरेशन प्लॅन. तर या सगळ्यांसाठी पहिल्यांदा या प्राथमिक गोष्टी केल्या जातील आणि मग कोल्हापूर शहरामध्ये कॉन्क्रिटीकरण रस्ते, तेही गटर टू गटर, जेणेकरून पुन्हा गवत काढणं आणि ह्या गोष्टी राहणार नाहीत. माझं नाव प्रिया.
मॅम तुम्ही मूळच्या कोल्हापूरच्या आहात आणि कोल्हापूर म्हटलं की तांबडा पांढरा रस्सा हे समीकरण आलंच. मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही अजूनही घरी तांबडा पांढरा रस्सा बनवता का आणि त्यातलं तुम्हाला जास्त काय आवडतं, तांबडा रस्सा की पांढरा रस्सा? माझ्या जिव्हाळ्याचा प्रश्न अशासाठी आहे, जर तुम्ही टीव्ही वरती जर पाहिलं असेल तर अरुंधती महाडिक ज्या खासदार धनंजय महाडिक साहेब त्यांच्या मिसेस आहेत, तर त्यांचं बी चॅनल आहे, त्याच्यावरती माझे 3 वर्ष सलग कुकिंगचे क्लासेस होते आणि त्याच्यामध्ये मी 24 प्रकार मटनचे, चिकनचे 25 प्रकार आणि माझी दम बिर्याणी आणि चिकन लॉलीपॉप तर एवढं फेमस होतं की माझ्या महिलांना 50 किलो रोजची दम बिर्याणी, चिकन करी आणि चिकन लॉलीपॉप अशी ऑर्डर. याचा हेतू फक्त एवढाच होता की महिलांना काहीतरी काम मिळावं. ज्या उच्च शिक्षित महिला असतात त्या कुठेही जॉब करू शकतात. आता तुमच्यासारख्या खूप छान महिला, इतकं छान अँकरिंग आणि ह्या गोष्टी, तर ज्यांच्याकडे हे स्किल नाही तर निदान भाजी कटिंग करणं, भांडी स्वच्छ करणं, ह्या महिलांसाठी माझ्या असं डोक्यात आलं आणि त्या अनुषंगाने कुकिंगचे क्लास आणि माझं टीव्ही वरती होतं. आणि तुम्ही कधी कोल्हापूरला नक्कीच या. मग माझा हातचा पांढरा तांबडा खाल्ल्यावर तुम्ही मला या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच नक्की द्याल. खरं तर आता सगळ्यांनी आम्ही कोल्हापूरचे वगैरे सांगितल्यामुळे